आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. स्वच्छता कामगारांसाठी अन्नपूर्णा योजना कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे बेंगलोरमध्ये. प्रश्न 2, चर्चेत आलेले ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कुठे राबवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगडमध्ये. प्रश्न 3, सरस आजीविका मेळ्याची 27वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. ऑपरेशन स्वर्ण अलीकडेच कुठे सुरू होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 5, नुकतेच NIRF रँकिंग 2025 मध्ये कोणत्या संस्थेने सर्वोच्च स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रास येथे. प्रश्न 6, कोणत्या संस्थेने इंडिक फोटो ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन OCR नावाचे ओपन सोर्स AI मॉडेल विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT जोधपूरने. प्रश्न 7 पाहूया. मध्य पूर्वेतील पहिले ग्रीन शिप रिसायकलिंग सेंटर कोणत्या देशात स्थापन केले जाणार? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशामध्ये. प्रश्न 8, IEPFA ने अलीकडेच गुंतवणूकदार निधी उपक्रमाचा दुसरा टप्पा कुठे सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 9, अमित मिश्राने अलीकडेच कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे क्रिकेटमधून. प्रश्न 10, 2025च्या इंडिया मेडटेक एक्स्पोची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11, UNFPA इंडियाने लिंग समानतेसाठी मानद राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे कीर्ती सेनन यांची. प्रश्न 12, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या राज्यात अत्याधुनिक प्रगत लिथियम आयन बॅटरी प्लांटचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये. प्रश्न 13, कोणत्या राज्य सरकारने खाजगी क्षेत्रातील कामाच्या तासांमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 14, जागतिक पवन दिन 2025 अलीकडे कधी साजरा केला गेला? तर त्याचं उत्तर आहे 15 जूनला. प्रश्न 15, कोणत्या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस 3 सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 16 पाहूया. कोणता देश ब्रिक्सचा 10वा भागीदार देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम. प्रश्न 17, महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये जाहीर झालेल्या ISSF रँकिंग मध्ये कोणत्या भारतीय नेमबाजाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे सुरुची सिंग यांनी. प्रश्न 18, भारतात शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 5 सप्टेंबरला. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.